अप्पी आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन आणि आर्याची साखरपुड्याची तयारी चालू असते. अँकरिंग चालू असते आणि तेव्हा बोलतात की साखरपुड्याची सगळी तयारी झालेली आहे, तरी नवरी मुलीला आणा. त्यावर स्वप्नील बोलतो की हो नवरी मुलाला आणतात ते. तेव्हा आर्याला घेऊन साखरपुड्यासाठी सगळे हॉलमध्ये येतात. तेव्हा आर्या येऊन अर्जुन शेजारी बसते. तेव्हा जो अँकरिंग करत असतो तो म्हणतो, तासगावचे पुत्र अर्जुन, वर्षा विनायक कदम. हे ऐकल्यावर अमोल डोळे मोठे करून शॉक लागल्यासारखा बघतो. आर्या राऊत यांच्याशी आज साखरपुडा होणार आहे. त्यावर अमोल आपल्या केलेलं चित्र त्याचकडे बघून अर्जुनकडे शॉक होऊन बघत असतो. तेव्हा अमोलला आठवतं की अर्जुन आपल्याला बोललेला असतो की हॉटस्पॉटचं नाव शहेनशहा. त्यावर अमोल विचारतो आणि पासवर्ड. त्यावर अर्जुन बोलतो की लिहून टाक. नंतर आप्पी विचारत असते की तुला, ती अमोलला स्टोरी सांगत असते. तेव्हा आप्पी सांगते की तुला माहीत आहे शहेनशहाचा पासवर्ड काय, घेऊन टाक. हे सगळं अमोलला आठवायला लागतं. तेव्हा अमोल आईला विचारत असतो की शहेनशहा म्हणजे कोण. त्यावर आप्पी बोलत असते, शहेनशहा म्हणजे तुझा बाबा. त्यावर अमोल बोलतो, माझा बाबा शहेनशहा. आप्पी अमोलला शोधत येते आणि तिथे हॉलमध्ये अंगठी घालायचा कार्यक्रम चालू असतो. आर्या अर्जुनला अंगठी घालते. त्यावर परत अर्जुनला बोलतात की आता अर्जा तुझी बारी. तेव्हा अमोल सर्वांसमोर पळत येतो आणि अर्जुनला हाक मारतो, मास्टर. अमोलला कळतं की अर्जुन हेच आपले वडील आहेत. हे सगळं असताना चालू असतो ना, अमोल पळत अर्जुनकडे निघालेला असतो. तेवढ्यात सरकार लाईटचं स्विच बंद करतात. तेव्हा अमोल येऊन अर्जुनच्या गळ्यात पडतो. सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले लोक बोलतात, हा कोण आहे मुलगा. त्यावर अर्जुन बोलतो, सिम्बा बाळा काय झालं तुला. त्यावर अमोल बोलतो की भीती वाटली आणि अर्जुन म्हणतो, अरे घाबरायचं नाही बाळा, आता आहे ना मी इथं. तेव्हा तो बोलतो, घाबरायचं नाही आता, आपण या चिंचुके बाबांजवळ थांबायचं. त्यावर अमोल काहीतरी बोलत असतो, अहो मास्टर. त्यावर चिंचुके बोलतो, या बाळा या इकडे. आणि तो त्याला कडेवर उचलून घेतो आणि चिंचुके बोलतो, घ्या आता साहेब तुम्ही अंगठी घालून. सरकार लाईट बंद करून तिथून बघत असतो. तेवढ्यात स्वप्नीलची नजर सरकारांवर जाते. जेव्हा स्वप्नील सरकारांकडे बघतो तेव्हा सरकार गडबडीत म्हणतो, चल लवकर चल. त्यांच्या बायकोला म्हणतो, चल लवकर. तेव्हा ते दोघं तिथून पळून जातात आणि स्वप्नील त्यांच्याकडे बघत राहतो. तेव्हा स्वप्नीलला कळतं की ते सरकार आणि आई आहेत. इकडे चिंचुके अमोलला घेऊन आप्पीजवळ जातो आणि आप्पी चिडून अमोलला बोलते, चल गाडीत बस. त्यावर आप्पी खूप थकलेली असते आणि खूप रडून आलेली असते. तेव्हा बोलते की आप्पी चिंचुकेले बोलते की भाऊजी, 7 वर्षात अशी परिस्थिती कधीच आली नाही हो, तुम्ही थांबवू शकला असता. त्यावर चिंचुके बोलतो की 7 वर्षापूर्वी ते थांबला असता तर आपण आज या परिस्थितीत नसतो. चिंचुके तिथून हात जोडून निघून जातो. अप्पी रडत गाडीत बसते आणि हॉलकडे बघून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पी लवकर सकाळी उठते आणि काम करते. तेव्हा बापू तिथे पोहोचतात आणि बघतात की अप्पी काम करत आहे. त्यावर ते मोनाला चिडून बोलतात की काय रे दिप्या, काम करायला लाव ना. काय होतं, ती सकाळी दिवसभर काम करते, रात्री थकून येतं आणि ती कामही करते. त्यावर दिप्या बोलतो की तिकडून मोना बोलते की बघा कसे बोलतात ते, तुम्ही काय बोलत का नाही. दिप्या परत बापूंकडे बघतो आणि म्हणतो की बापू. त्यावर आप्पी आतून नाश्ता करून येते आणि म्हणते, नाश्ता करून घ्या. तेव्हा मोना बोलते की बघा ताई कसे बोलतात ते बापू माझ्यासोबत, तुम्ही काही का बोलत नाही. आप्पी सगळ्यांना नाश्ता करून निघालेली असते. तेव्हा बापू बोलतात की आप्प्या तुझा नाश्ता कुठे आहे. त्यावर आप्पी बोलते की नाही बापू, मला पित्त झालं आहे त्यामुळे मी नको आहे मला. त्यावर बापू बोलतात की आप्प्या मग तू काहीच खाणार नाहीस का. त्यावर आप्पी बोलते की नाही बापू, मी आत्ता ज्यूस घेतला आहे. तर बापू म्हणतात की नाही आप्प्या बस इथे बस. त्यावर आप्पी म्हणते नाही बापू. वर बापू म्हणतात की आप्प्या, अर्जुनचा साखरपुडा झाला म्हणून तू नाराज आहेस का. त्यावर आप्पी बोलते की नाही बापू, आता मागचं सगळं मागत सोडून द्यायचं असं मी ठरवलेलं आहे, मी आवरते असं सांगून ती तिथून निघून जाते. त्यावर प्या बोलतो की बापू बसा नाश्ता करा आणि म्हणतो की बापू अहो तिला केवढा त्रास झाला आहे. त्यावर परत मोना बोलते की अहो त्या रात्रभर जाग्याच होत्या.
इकडे आर्या सगळ्या घरातल्यांसाठी नाश्ता बनवते तेव्हा रुपाली येते आणि बोलते की तुम्ही हा अर्जुनच्या रूममध्ये जाऊन प्लेट द्या. त्यावर रुपाली हसत म्हणते की आर्या तू जर एवढी भाऊजींसमोर लाजलीस ना तर भाऊजी रिकामी प्लेटसुद्धा खातील. तेव्हा बापू तिकडून येतात आणि म्हणतात की अरे वा 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 आज काय पोहे. सगळे बसतात आणि रुपाली, अर्जुन आणि बापू तिथे बसतात. तेव्हा रुपाली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आज नाश्ता कोणी केला आहे? तुमच्या धाकट्या सुनबाईंनी. त्यावर स्वप्नील म्हणतो की अरे वा 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 पण मुलगी आधीच आम्हाला पसंत आहे. आर्या अर्जुनच्या हातात प्लेट देते आणि विचारते कसा झालाय सांगा हां. तर अर्जुनला आधीच्या अप्पीच्या गोष्टी आठवायला लागतात आणि बोलतो छान झालाय. इकडे अप्पी आणि अमोल बोलत असतात तेव्हा अप्पी विचारते काय रे काल मज्जा आली का साखरपुड्याला? त्यावर अमोल बोलते हो मा खूप मज्जा आली. नाश्त्याला खूप काही काही होतं. त्यांच्या घरातले पण खूप छान आहेत आणि त्यांच्या बाबांशी सुद्धा मी बोललो. आणि अमोल विचारतो मा आपण त्यांच्या घरी जायचं का? त्यावर अप्पी बोलते नाही असं बोलते. आणि हा भाग इथेच संपतो. तुम्हाला जर असे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.